हॅलो. तर माती आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते तर एक उशीर घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून पुन्हा एकदा या सेमीफायनलच्या मॅच मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरेच्या नावानं ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आई एकविरा चषक 2024-25 चा हा भव्य दिव्य मेळावा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आता या स्पर्धेच्या आखरी टप्प्यामध्ये येऊन पोहोचलोय. फर्स्ट सेमीफायनल मॅच आझाद स्पोर्ट वसई वर्सेस इशिका 11 तरखड. चलो मैदान के बाहर चलो जल्दी. सेमीफायनल ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल 1 इशिका 11 तडखड वसई विरुद्ध आपण पाहतोय आझाद वसई. वसई अगेन्स्ट वसई पाहणार आहोत कोणाची गाडी वेगाने धावेल. ऑन स्टॉक मध्ये बॅटर किरण बारात आणि विशाल घरती सलामीची जोडी. ओ हो हो हो. पहिला बॉल काय जबरदस्त हाताळला होता, परंतु तेवढाच जबरदस्त टायमिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. गली रिझनच्या दिशेने यावेळेस चेंडू रवाना झाला. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2 धावा. 2 टीमची सुरुवात झाली आहे आझाद स्पोर्ट वसई टीमची. किरणच्या बॅट मध्ये मिळतात ह्या 2 धावा आझाद स्पोर्ट वसई टीमला. गोलंदाज आपण रवींद्र याचा जर विचार केला तर एक जबरदस्त गोलंदाज आहे. पहिल्या दिवसापासून अक्षरशः शेवटच्या मॅच पर्यंत लाजबाब गोलंदाजी राहिली होती पहिल्या दिवसामध्ये. आझाद वसई टीम आणि इशिका 11 तडकड जेव्हा कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा म्हणजे ज्याप्रमाणे कर्णधाराने म्हटलं की आम्ही एकमेकांच्या समोर अनेक वेळा खेळलोय, म्हणजे ज्याप्रमाणे किरणच्या विरोधात काय गेम प्लॅनिंग आहे आणि ती गेम प्लॅनिंग पूर्णपणे साफ इथून दिसून आली आहे. कारण की ऑफस्टम्पच्या अगदी जवळ हा चेंडू पहिला पाहायला मिळाला आपल्याला. दुसरा चेंडू पाहतोय आपण. षटकातील पुढचा बॉल घुटना टेक तमाशा देख करण्याचा प्रयत्न केला होता. फटका बसला. शस्त्रक्षक होता परंतु जजमेंट करू शकला नाहीये. आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर थोडासा फॉम्बलिंग झालाय. शस्त्रक्षक चुकीच्या दिशेने थ्रो देखील केलाय. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. 4 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. निश्चितच आपण पाहिलं झेल पकडायला हवा होता, मात्र झेल या ठिकाणी आपण पाहिलं तर ड्रॉप झाले. ज्याप्रमाणे आपण पाहिलं रामायणामध्ये पवनपुत्र हनुमान यांनी निश्चितच जी रामासाठी सॉरी लक्ष्मणासाठी ती संजीवनी आणली होती ना, आणि आपला लक्ष्मणाचा तो प्राण वाचवला होता. तशा पद्धतीने या ठिकाणी जीव वाचवला असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस हो 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 हा रनिंग झेल होता तो देखील सुटलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या पार झालाय. 4 धावन करता येतोय हा चौकार. जिथे आपण पाहतो की फलंदाज वारंवार देतोय मोका परंतु शतरक्ष मोक्यावर देत आहेत धोका आणि त्याचं प्रत्यय पाहायला मिळालं. चांगल्या खेळाडूचं जर तुम्ही अशा पद्धतीने झेल सोडाल तर मग काय म्हणायचं. कारण की या वेळेला तुम्ही सेमीफायनल हॅलो. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच पंचाने चेंडूला थोडस नेहालय. 1 धाव या ठिकाणी जरूर पूर्ण केले 22च्या स्वरूपामध्ये. पंच थोडेसे निरीक्षण करतायत काय डिसिजन आहे नक्की थोडासा पेंडिंग आहे. या बॉलवरती काय घडलंय काय नाहीये थोडेस निरीक्षण करतायत. आपल्या जागेवरती जातील आणि जो काय डिसिजन असेल तो निश्चित आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि आम्ही निश्चितच
तुमच्यापर्यंत पोहोचू. यस, इट इज अ वाईट बॉल. आव्हान मध्ये या 2 धावा मिळतील. वाईट प्लस 5. एवढंच आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र असणार आहे डॉट. 12 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक पहिला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण अँड विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रवींद्र तांबडा. हो हो, यावेळेस अति वेगानं हा चेंडू हाताळला होता आणि यावेळेस हा देखील डॉट बॉल होतोय. गति के महारथी है गेंदबाज रविंद्र, लेकिन खिलाड़ियों का साथ नहीं मिला. अब खुद के ऊपर विश्वास रखकर गेंदबाजी कर रहे, क्योंकि अगर साथियों से साथ नहीं मिल रहा है तो मुझे कुछ ना कुछ करना होगा. लेकिन दूसरी तरफ से बल्लेबाजी वो अच्छी होनी चाहिए, क्योंकि किरण ने अच्छे रन बनाए लेकिन उनका साथ निभाना है, लेकिन वो कर नहीं पा रहे बल्लेबाज. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर बॅटरच्या पायांना फॉलो केलं होतं. गोलंदाजाने मात्र शेवटच्या ज्याने हुलकावणी दिली होती, परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी मिड विकेटला धावत आला आणि निश्चितच चांगला बॅकअप त्याच्या माध्यमातून मिळाले गेले. अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती देखील 2 धावा येतात आणि 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14च्या घरामध्ये. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ही सुरुवात केली आझाद स्फोट वसई टीमनं? अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागणार आहे. आणि इशिका 11 तडखड टीमचं जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये भरपूर आज मिसफीड होताना पाहायला मिळाला, कॅचेस ड्रॉप्स होताना पाहायला मिळाले आणि त्यामुळे आपण पाहिलं की संधी शोधली, संधीचं सोनं केलं. आता जिथून एक ऊर्जा संचार करणारा स्टार्ट म्हणजे 14 धाव्यांचा मिळाला आहे, म्हणजे इथून डेफिनेटली किरण जितका वेळ जास्त मैदानाच्या आतमध्ये उभा राहील ना तितका जास्त असताना मोठा फायदा आझाद टीमला होईल आणि एक सेफवाला आणि एक मोठंवाला इथून टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न किरण डेफिनेटली इथून करताना पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हो 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 टक्कर झालंय. त्या ठिकाणी कॉलिंग खूप महत्वाची होती. कदाचित ही मोठी टक्कर नसावी. झेल पकडताना एकमेकांना कॉल जरूर द्या मित्रांनो, कारण कॅच पकडण्यासाठी जी 2 क्षेत्ररक्षक येतात आणि त्यांच्यामध्ये जी टक्कर होते ना ती जबरदस्त होते. झेल तर या ठिकाणी पकडलाय, परंतु आपण पाहिलं टक्कर झाली होती. पहिला धक्का बसतोय आझाद स्पोर्ट वसई टीमला. किरण बारात डगआउटच्या दिशेनं. आझाद वसई या टीमचा उल्लेख करायचा झाला तर कालचा दिवस अतिशय शेवटच्या मुमेंटला मात्र आपण बघितलं तर त्यांनी धडक मात्र या सेमीफायनल मध्ये मारली आणि ती मॅच काय जबरदस्त झाली विजय. कारण की ज्याप्रमाणे जवळजवळ 7 फलंदाज बाद झाले होते आणि अशा सिच्युएशन मध्ये एक चांगला शॉट एक्झिक्यूट केला गेला आणि गौरव त्या खेळाडूचं नाव होतं. कारण की त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेतल्या जेव्हा ज्याने षटकार ठोकला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला आणि त्या प्रतिक्रिया काय दिल्या त्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच मी या चेंडूनंतर जरूर पोहोचवेन. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस पुन्हा एकदा झेल उडालेला आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि आणखी एका विकेटचं पतन. निशान घरात देखील होतो या ठिकाणी आउट. आणि तेच चित्र पाहायला मिळालं जे काल पाहायला मिळालं होतं की एक विकेट किरणची विकेट गेल्यानंतर जी पडझड होती ना विकेटची आणि ती पडझड मात्र पुन्हा एकदा कायम झाली. मोठा धक्का निशांतच्या रूपाने सुद्धा मात्र इथे आझाद वसई टीमला. परंतु काल ज्या गौरवच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलं तर काय काल म्हणाला, कारण तो कालच्या जवळजवळ आपण पाहिलं 7 म्हणजे 9व्या क्रमांकावर येऊन त्याने बॅटिंग केली. एक षटकार ठोकून मात्र आपल्या टीमला सुपर 4 मध्ये विजय निश्चित करून दिला. तर त्याच्याकडून जेव्हा प्रतिक्रिया घेतला आपण तर म्हणाला की तो कालच्या दिवसामध्ये मॅच खेळायला मात्र थांबणार नव्हता, कारण की एका ठिकाणी बँड ऑर्डरसाठी मात्र तो तितक्याच जाणार होता. परंतु तिथे आपण बघितलं की 3 असे खेळाडू होते की त्यांनी त्याला सांगितलं नको जाऊ आणि नाही गेला आणि त्यानंतर मी तर म्हणेन की मग पुढील बँड मात्र पुढच्या टीमचा वाजवला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे एक चांगला फटका त्याने मारला आणि आपल्या टीमला सुपर 4 मध्ये येण्याचा कार्य त्याने केला. षटकातील पुढचा बॉल
शेतन केंद्रीय दोन्ही बॅटर यावेळेस हलक्या हाताने जंटल पुश केलाय समोरच्या दिशेने स्वतःच्या पालोत्र्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो यावेळेस गोलंदाज आशिष सुतार. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं रवींद्र तांबडा, आशिष सुतार, त्याच्यानंतर विक्रांत वावरे. लाजवाब खेळ राहिलाय जयेश या खेळाडूंचा. एवढंच पुन्हा एकदा सज्ज होत आहे ऑन स्ट्राईक वरती बॅटर चेतन. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून पुढे आला होता, थोडंसं जजमेंट चुकलं. वैभव निश्चितच बॅकअप साठी आलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता या 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलेत. मोठे फटके मारू दिले जात नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर झेल पकडण्याची संधी होती, मात्र झेल देखील झाली आहे ड्रॉप. त्याचा फायदा उचलला 2 बॅटरनं. 3 धावा पळून केलेत आणि या 3 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. 17 धावा फलकावर आपण पाहिल्या. परंतु ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं अनेक अशा गोष्टी घडत असतात. जीत आणि हार मात्र कोणाच्या हातामध्ये नसतं, परंतु ज्या वेळेला चांगला जो क्रिकेट खेळतो नक्कीच तो एक चांगल्या स्तरावर जात असतो आणि कुठेतरी चुका ह्या आपल्याला थोड्याशा बॅकफुटला नेण्याचं कार्य करतात. आणि त्या चुका आपण पाहिला तर इथे होत असताना, कारण की आउटफील्डमध्ये कॅचेस आतापर्यंत मित्र म्हणेन 3 सुद्धा ड्रॉप होताना पाहायला मिळाले आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहिला. सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅटर बीट झाला, त्याच्यानंतर इष्टिरक्षक देखील थोडासा बीट झाला, फंबलिंग झाला होता इष्टांच्या मागे, परंतु शेवटच्या क्षणी मात्र बॉल ला बॅकअप केलं गेलं. तर डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 17. म्हटलं जाताना जगातील सर्व मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. आणि त्या आत्मविश्वासाने यावेळेस हा फटका खेचलाय लॉंग ऑफला, परंतु विक्रांत वावरेनं हा पकडलाय झेल आणि समाप्त झाला यावेळेस विशाल विजय घरचचा खेळ आउट. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 3 बाद 17 धावा. आता मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र रमेश जाधव भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने अतिशय चांगला दर्जा राहिला या खेळाडूचा देखील. अनेक मैदान या खेळाडूंना देखील गाजवलेत, मग गोलंदाजी असो किंवा मग फलंदाजी असो. त्याचनंतर चेतन केंद्रेला देखील कोण विसरणार आहे. हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. अनेक मैदाने चेतन केंद्र देखील गाजवलेत आपल्या संघाला. निश्चितच ट्रॉफीज देखील जिंकून दिलेत या खेळाडूने. आता मध्ये 2 लेजंड खेळाडू निश्चितच आपल्याला आझादपूर वसई टीमच्या बाजूने पाहायला मिळतात आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करणार आहे गोलंदाज विक्रांत वावरे. हा, ही कॉन्टेस्ट आहे ना भरपूर मजेदार राहणार आहे. बेस्ट आहेत दोन्ही खेळाडू. विक्रांतकडे आपण बघितलं तर जी गुणवत्ता आहे आणि जसा खेळ त्याच्याकडे, तरी पहिल्या दिवसामध्ये अगदी इम्प्रेसिव्ह खेळ ज्याने केला आणि आता सुद्धा तीच संधी आणि खास करून सेमीफायनलमध्ये आणि लक्ष वेधण्याची कला त्याच्याकडे आणि ती लक्षवेधी कामगिरी करू शकतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर 20 स्टेप मध्ये हा पटका पाहायला मिळतो. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय दर्शनच्या माध्यमातून. मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या कासवशाप पद्धतीने हळू पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे ती 18च्या घरामध्ये. 18 धावा धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळतात. 18 धावा म्हणजेच ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जो प्लॅटफॉर्म सेट केला किरणनं, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो आशिषने त्यावर ब्रेक लावण्याचं कार्य केलं दुसऱ्या स्पॉलमध्ये. आणि इथूनच जो हा स्पेल आता डेट ओव्हरमध्ये आपण बघितलं तर या स्पेलमध्ये खास करून या 2 खेळाडूंना चांगले क्रिकेट खेळावं लागेल आपल्या टीमसाठी. एवढंच आपण पाहिलं बॅटरच्या पायानं फॉलो केलं होतं गोलंदाजानं आणि निश्चितच
लेग बायच्या सर्व मिळेल एकही सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 19च्या घरामध्ये. म्हटलं जाताना 1000 लोकांच्या शर्यतीत पहिला येण्यासाठी 999 लोकांपेक्षा काहीतरी नवीन वेगळं करावं लागतं. ते वेगळं या ठिकाणी केलं जाईल का? अनुभव आहे लेजंड खेळाडू चेतन केंद्रे याच्याकडनं निश्चितच ती आशा असेल त्यांच्या खेळाडूंना. यावेळी समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चेंडू जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावांकरिता येतोय हा चौकार. 4 रन. हॅलो चला 2 पुढील टीम्स असतील जी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 कर्णधार मी रिक्वेस्ट करेन आय ग्रुप. हॅलो आय ग्रुप भाटपाडा टीमचे कर्णधार आणि न्यू स्टार वसई टीमचे कर्णधार असतील त्याला मी रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये. तर या ठिकाणी चौकार आलाय. चौकारांना धावसंख्या जाऊन पोचली आहे 23 आकड्यावरती. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक आहे जज करतोय पकडला जाईल की काय झेल. हॅलो हॅलो क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर नक्कीच रवाना झालाय 6 धावांकरिता आणि हा आलाय मोक्याच्या क्षणी षटकार आणि त्याची आवश्यकता देखील होती. मी मागेच म्हटलं होतं चेतन केंद्र एक गेम चेंजर खेळाडू आहे आणि सध्या निश्चितच त्याने गेम चेंज केलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29 धावा. यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच हो चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. चेतनला असं वाटलं की ते चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेर निघून जाईल परंतु चेंडू पडल्यानंतर निश्चितच या ठिकाणी थोडासा शरीरावरती आलाय आणि हा डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या 29 धावा. षटकातील शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो यावेळेस आपण पाहिलं तर ही एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 30 आणि लक्ष असणार आहे 31 धावांचं. हॅलो 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 चला टॉस आपण करूया. रवी डवले भाई भाई या नावाने खूप प्रेम दिलं जात आहे रवी यांना आणि भाईंच्या शुभ असे हा करूया टॉस. या 2 कर्णधार सेमीफायनल बिगेस्ट अँड लक्षवेधी ही फायनल राहील कारण की 2 स्ट्रॉंग टीम. न्यू स्टार वसई टीम म्हात्रे ब्रदर्स त्यांचा आवडता ब्रँड आहे. न्यू स्टार वसई टीम अक्षय टॉस जिंकलाय. ह्या सेमीफायनलचा टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता? सेमीफायनलचा टॉस खूप इम्पॉर्टंट होता आणि आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं आहे. काय म्हणशील जसं काही आज राहुल ज्या मूडमध्ये खेळतोय आणि परफॉर्मन्स न्यू स्टार वसई टीम मागील 3 आठवडे म्हणजे 3 आठवड्यामध्ये 4 ट्रॉफीज उचलल्यात. 5वी ट्रॉफी सुद्धा लागू झाली परंतु फायनलची उचलण्याचा इथून सेमीफायनलची मॅच जिंकून फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच. काय वाटते की मागच्या वर्षी या स्पर्धेचे तुम्ही चॅम्पियन्स होता तो दरार आहे ती दहशत आहे ती आज कायम? हो. काही चेंजेस आहेत टीममध्ये? हो एक प्लेअर गेला आहे त्याच्याबद्दल सचिन कालात खेळणार. ज्याप्रमाणे आज आपण बघितला की एक विराट ट्रॉफीचा जर उल्लेख करायचा झाला तर तुमच्या प्रत्येक खेळाडूचं म्हणजेच अनिकेत असेल जे बॉलिंग करतात सुरेंद्र असतील राहुल असतील परंतु इतरच्या आउटफील्डमध्ये तुमच्या टीमला एक चांगला प्रमाणे बॅकअप करून देणारे खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणशील? सर्वजण खूप सारखे मेहनत करतात आणि मेहनत केल्यानंतरच फल भेटणार आहे आपल्याला. त्यांना सर्वांना एकच सांगितलं आहे की आपल्याला मेहनत करूनच फायनल मारायचे. तुम्हाला या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. कल्पेश
टॉस तुम्ही गमावलाय, जर टॉस जिंकला असता काय डिसाईड केलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आमच्या आता विरुद्ध आला आहे. आता गेम प्लॅनिंग थोडं अलग असेल. येस, म्हणजे गेम प्लॅन ए असतो, गेम प्लॅन बी असतो. आता खास करून जो शो उमेश परेडनं मात्र जो केला होता तिसऱ्या दिवसामध्ये, तो जो दुसऱ्या दिवसामध्ये, तो शो पुन्हा आज कदाचित बघायला मिळेल प्रेक्षकांना. हो नक्कीच, कारण उमेश आणि रुपेश या दोघांकडून मला आशा जास्त असतील. आणि जसं आलं आता त्या दिवशी जशी बॅटिंग झाली होती तसं होईल असंच नाही, पण जे माझे बॉलर आहेत विजय, उमेश आणि रुपेश, त्याच्यावरती जास्त आशा असते. चॅलेंज असणार आहे मिस्टर वसई टीमचा, कारण की कधी तुम्ही त्यांच्यासमोर खेळला आहात? हो, पहिला झालेला आहे आणि त्यांच्या विरोधात खेळून आम्ही हारलेलो आहे, पण आता आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. म्हणजेच इथे परतफेड खेळण्याची तुमच्याकडे एक ग्रेट अँड बिग संधी आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. तर हे होते कल्पेश एकीचा प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या आपण जाणून घेतल्या. आता वळूया चेसिंगकडे सज्ज आहेत, जिथे आपण पाहिलं तर इशिका 11 तडकड या टीमचे दोन आघाडीचे फलंदाज एका बाजूने आपण पाहिली तर ही जोडी सुद्धा खूप चांगली आहे, परंतु ही जोडी कशा प्रकारचं क्रिकेट खेळते याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा येतोय मायक्रोफोनवर आपल्यापर्यंत धावतं समर्थन घेऊन. मॅच लावते सुरुवात. पहिलाच बॉलवरती निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाघासारखी झडप निश्चितच या ठिकाणी मारली होती. निश्चितच ऑन साईडला आपण पाहिला तर जो क्षेत्ररक्षक होता काय जबरदस्त प्रयत्न केले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव पूर्ण केले विक्रांत वावरेनं. लक्ष्य आहे ते म्हणजे 31 धावांचं लक्ष्य आहे. प्रति षटकामागे 10.33च्या सरासरीनं ही धावसंख्या जमा करावी लागेल प्रति षटकामागे. षटकातील दुसरा बॉल फुल्लरलेनचा बॉल होता. 20 स्टेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. मिळेल पुन्हा एक सिंगल धाव होती, परंतु चेंडूची फेकी खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय दोन बॅटरना मैदानाच्या आतमध्ये. या दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर 3 आकड्यावर. 3 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. घणाघाती स्ट्रोक. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर बॅटचे हलकेसे चुंबन घेऊन चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने निश्चितच हा चेंडू रवाना झाला होता. मिळते पुन्हा एकदा एक सिंगल धाव. एवढेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाचा तेवढा लक्ष नव्हता, परंतु आपण पाहिलं तर 1 बाउन्स ना चेंडूला फील्ड केलं जाईल. जवळजवळ स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा मिळतायत आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. चेंडू टाकून झाले आहेत एकंदर आपण पाहिलं तर 6 धावा झालेत. यानंतर आणखी एक बिग फाईट पाहायला मिळेल. दुसरा फायनल मॅच भाटपाडा वर्सेस नुस्टार वसई या दोन टीम मध्ये. हो 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 या ठिकाणी आपण पाहतोय स्वागतम सुस्वागतम सिद्धिविनायक स्पोर्ट चुजुद्र टीमचे एक जबरदस्त खेळाडू भरत मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे एकविरा ट्रॉफी 2024-25 मध्ये. चेतन अतिशय चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळतात आपल्या टीमसाठी. हा चांगला डाऊन द ग्राउंड शॉट पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह फटका किरण पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली झाली होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठे ना कुठे अशी स्थिती जाणवते की चेस करत असताना कठीण गोलंदाजीचा सामना करावा लागला आहे इशिका 11 तडकड टीमच्या खेळाडूंना. परंतु जी स्थिती आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 7 धावा बिनबाद 7,
परंतु ती संत आहे, सावध सुरुवात आहे, परंतु वेग मात्र इथून पकडावाच लागणार आहे, कारण की जी सरासरी 10.33 होती ती सरासरी आता मात्र झाले तब्बल 12ची, कारण की जवळजवळ येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. ही आहे आता मात्र या मॅचची कहाणी. आता ती कशी बदलण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या मध्ये, पाहूया. निश्चितच यावेळेस मी तर म्हणेन काहीतरी वेगळं जरूर करावं लागेल. जर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संधी मिळालेली आहे तर आपला रोल प्ले करून दाखवावा लागेल. तसं भक्ती करत असताना आपण पाहिलं संत तुकाराम महाराजांनी शिकवलं, त्याच्यानंतर मीरांनी शिकवलं, संत नामदेवांनी शिकवलं, ज्ञानेश्वर मावळींनी शिकवलं. येस ओर होणे मागासवर्गीय लोकांसाठी, दलितांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, संविधान देऊन गेले. येस ओर नो आज महात्मा गांधीजी आले, ते रोल प्ले करून गेले. छत्रपती शिवाजी महाराज आले, ते देखील रोल प्ले करून गेले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संधी आहे दोन बॅटरला, त्यांना देखील चांगला रोल प्ले करावा लागेल. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर मोठा धक्का बसतोय, तो म्हणजेच विक्रांत वावरेच्या रूपानं इशिका 11 तर्क टीमला. तरी ती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन होत असताना मात्र दर्शन, आणि दर्शनला चांगलं क्रिकेट इथे खेळावंच लागणार आहे, कारण की इशिका 11 तडखड ही टीम आपण पाहिली या असोसिएशनमध्ये कमबॅक करते. नुसतं कमबॅक नाही तर चांगलं कमबॅक केलंय त्याने, एक ट्रॉफीचा मानकरी ठरलाय, परंतु इथून त्याच्यापेक्षा आणखीन काही ग्रेट करून इथून चॅम्पियन बनण्याची त्यांच्याकडे एक संधी आहे. पाहावं लागेल हे षटक महत्वपूर्ण असणार आहे, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत विशाल घरतची ही बॉलिंग एक मोठा धक्का मात्र दिलाय. हा चेंडू पाहावं लागणार आहे, ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर होता आणि क्रीजच्या बाहेर होता, आणि तेच दर्शवलं गेलंय की 9 बॉलचा इशारा हा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 2 पंच संतोषजी कोम पाहिले आपण, जे टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीम कोण क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत रुपेश मोरे पाहतोय, ज्यांना कालच्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त आणि देखणी गोलंदाजी केली होती, चांगलं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलं होतं. फिटचा बॉल मात्र बागपुटला मात्र अतिशय चांगला पंच केला, कॅच जरूर कलेक्ट केला गेला होता, परंतु जिथे आपण पाहिलं फ्रीडचा चेंडू असल्यामुळे इथे नुकसान तितकं मात्र होताना पाहायला मिळत नाहीये, आणि 2 धावा मात्र इथून अगदी सहज आणि कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळालं 10च्या घरामध्ये. तर नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं तर आदरणीय सन्मान्य प्रीत पाटील, त्याच्यानंतर तुषार सोनावणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्वागतम सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे एकविरा ट्रॉफी मध्ये. पहिला सेमीफायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जबरदस्त फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. परंतु मिळतील या ठिकाणी 2 धावा, 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले आहे, ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. यश 12 धावांचा नक्कीच इथून मात्र आपण पहिला स्टार्ट आहे. इथून येणारे 9 चेंडू आणि 19 धावा ही मॅच आपण पाहिली तर जास्त इथेमध्ये जात असताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे म्हटलं, उठा, मेहनत करा आणि संघर्ष करा, संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाहीये मात्र यशाला नक्कीच, आणि ते यश शोधायचं असतं तर संघर्ष मात्र आता मोठा तितका या बॅटर्सना करावा लागेल. यावेळी स्टेप आउट होऊन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू रवाना झाला होता, परंतु चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत, आणि 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजे 14च्या घरामध्ये. लक्ष आहे 31 धावांचं, आणि सध्या आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झालेत, ते म्हणजेच 8 चेंडू, आणि अजूनही जिंकण्याकरता धावांची गरज आहे, ती म्हणजेच 17.
8 चेंडू 17 धावा. इथे अशी स्थिती अशी जाणवते की कठीण झाली आहे, परंतु हे दोन खूप महत्वाचे निर्णायक चेंडू असतील या ओव्हरमध्ये. कदाचित या दोन चेंडूमध्ये चांगले शॉट एक्झिक्यूट करण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरतोय, तर मग फाईट आहे ना नक्कीच इथून मी तर म्हणेन पूर्णपणे फिनिश करू शकतोय आणि आपल्या टीमला मजबूत पक्षामध्ये आणू शकतोय. इशिका 11 तडकड टीमचा फलंदाज दर्शन. स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. हो, क्लीन बॉल केले, पूर्ण लाईन मिस केली आहे आणि प्रत्यय पाहायला मिळालं. दांडी गोल केली जाते आणि हा मोठा धक्का इशिका 11 टीमला मैदानाच्या मध्ये बसत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच एक मोठा खेळाडू होता आणि निश्चितच चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. निशान करणं, निशान सातत्याचा, निशांचा जर विचार केला नंबर 2चं षटक तो सातत्याने टाकत असतो आणि गेम चेंजर खेळाडू नक्कीच बनलाय आपल्या टीमसाठी अनेकदा. न्यू बॅटर इन होते मैदानाच्या आतमध्ये. पंकज डबके न्यू मॅन इन. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावर आता 7 चेंडू आहेत आणि 17 धावा आहेत जिंकण्यासाठी. काय गेम प्लॅनिंग असेल आता? मी तर म्हणेन पंकजला ना पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागेल आणि म्हटलं जातं ना जे शून्यापासून सुरुवात करतात ना ते नक्कीच त्यांना हरण्याची भीती नसते जयेश. डेफिनेटली. आणि जे शून्यातून सुरुवात करतात त्यांना पराभवाची भीती नसते, परंतु इथे पराभवाचा जर चव चाकायची नसेल तर इथून मात्र या पहिल्या बॉलमध्ये म्हणजे जो वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झाले तिथून त्याला सुरुवात करावीच लागेल, कारण की 7 चेंडू आणि हव्या आहेत 17 धावा. ही मॅचची कहाणी आपल्या बाजूने बदलली जाईल का? फटका हवेत आहे. हॅलो 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 तर आणखी एका विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. बॅटर आला होता मैदानाच्या आतमध्ये पंकज डबके नावाचा, त्याला मात्र पुन्हा एकदा डगावरच्या आसऱ्याला जावं लागले. आता मात्र बॉल शिल्लक आहे ते म्हणजेच 6 आणि 6 मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 17. 17 म्हटलं की खतरा म्हटलं जात आहे, पण या 17 धावांचा खतराला मात्र आपण बघितलं कसं बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जाईल. ही मॅच आपण बघितली आहे तर जिंकून फायनलमध्ये अगदी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न असेल आझाद वसई टीमचा, परंतु जिथून आपण पाहिलं ना तर स्ट्राईक एंडकडे असलेला खेळाडू आपण पाहिला आला तर जवळजवळ आशिष याच्याकडे लक्ष पूर्णपणे असेल. अतिशय चांगला फटका हवेत आहे, परंतु लांगांच्या दिशेनं चेतन केंद्राच्या हातामध्ये हा कॅच अगदी सहज कंप्लीट केला जातोय आणि ज्याच्याकडून आपण पहिली अपेक्षा भरपूर होत्या परंतु त्याने दिला ते आपल्या टीमला निराशा. आणखीन एक मोठा धक्का इशिका 11 तडकड या टीमला. विजय जितवणं आपण पाहिलं ना की कुठेतरी ज्या मिसफीड होताना पाहायला मिळाल्या, ज्या चुका होताना पाहायला मिळाल्या आपल्याला इशिका 11 तडकड टीमच्या माध्यमातून. आणि जर आपण बघितलं तर टोटल जो धावा चेस करायचं होतं, टार्गेट चेस करायचं होतं ते इतकं मोठं नव्हतं. कुठेतरी आपण गेम प्लॅनिंग होती ना ती प्री गेम प्लॅनिंग नव्हती, कुठेतरी चुकीचं क्रिकेट खेळलं गेलं आणि त्याच कारणामुळे आपण बघितलं की इशिका 11 तडखड जी टीम आहे ती कुठेतरी आपण पाहिली की इथे या मॅच मध्ये बॅकफुटला गेली. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच कैलास खडके आणि अजून सुद्धा धावांची गरज आहे 17. स्वतःशी युद्ध आहे मित्र, आता थकायचं नाही. जोपर्यंत शिखर भेटत नाही तोपर्यंत बसायचं नाही. लाख येथील उद्ध्वस्त करणारे वादळे पण झुकायचं नाही. बाजू थकतील, उरी फाटेल पण घाबरायचं नाही आणि जोपर्यंत स्वप्नात पाहिलेलं दिवस येत नाही तोपर्यंत झुकायचं नाही. सध्या तरी आपण पाहतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात नाही ते जयेश. म्हणजे या मॅच मध्ये असं म्हणायला काही हरकत नाही की माघार घेतली की काय, पण तो 4 चेंडू 17 धावा.
हा फटका आपण पाहिला बॅटच्या स्टिकरवर लागलेला इंटू दी गॅप पाडला केला जातोय चेसिंग आहे लांबची मात्र चेंडू पाहिला अंतिमच्या टप्प्यामध्ये चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न 1 2 3 खेळाडू होते तिथे आणि या 3 खेळाडूंच्या माध्यमातून आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथून चांगले फिल्डिंग होताना जर पाहायला मिळाले परंतु जिथे आपल्याला पाहावं लागणार आहे की इथे थर्ड अंपायर कडे आपण पाहिलं तर रेफर केलाय गेलाय म्हणजेच इथे आता काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळू शकत आहे कदाचित तो डिसिजन असेल नॉट आउट त्याचं कारण काय आहे नक्कीच क्रिकेट खेळता क्रिकेटचे रूल्स आणि भरपूर काही रूल्स असतात ते सुद्धा माहीत असायला हवे कारण की जेव्हा ज्या गोलंदाजाने चेंडू पकडला यष्टांवर लावण्याचा प्रयत्न केला परंतु बेल्स पडले होते आणि जेव्हा बेल्स पडतात तेव्हा मात्र स्टंप मात्र उखाडावे लागतात पण तो तसं काही होताना पाहायला मिळालं नाही आणि तेच कारण होतं की नॉट आउट आपल्याला पाहायला मिळाले डॉट चेंडू मॅच आपण पाहिली आहे तर आता पाहिल्या पण तर येणारे चेंडू असतील 2 आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा म्हणजे जी स्थिती आपण पाहिली आहे तर पूर्णपणे बिकट केली आहे आणि असं जे एक उमेदची किरण होती म्हणजे एक चेंडू होता त्या एक चेंडूवर एक चांगला फटका येणं गरजेची बाब होती परंतु तसं काही होताना पाहायला मिळालं नाही आहे या चेंडूवर धावा मिळतील 2 धावा आणि मॅच आता मात्र आपण पाहिली आहे तर कदाचित विजयाचा सुगंध मात्र मिळालाय आणि डेफिनेटली असंच मिळायला काही हरकत नाही आहे कारण की येणारा एक चेंडू असेल आणि एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज तब्बल 11 धाव्यांची काय बॉलिंग राहिली आहे आणि काय परफॉर्मन्स राहिले आझाद वसई या टीमचा बॅकफुटवरून चांगला फटका खेळलाय फिल्डर आहेत तिथे परंतु हा चेंडू चौकाराच्या दिशेने जातोय परंतु हा चौकार येता येता भरपूर उशीर झाला परंतु जे हवं होतं मात्र ते मिळालं नाही आहे आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये जात असताना पाहायला मिळते इशिगा 11 तडखडची टीम आणि अतिशय चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु या सेमीफायनलच्या मॅचमध्ये आपण पाहिलं जी कामगिरी आपण पाहिलं पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली तशी कामगिरी मात्र या मॅचमध्ये डेफिनेटली काही पाहायला मिळाली नाही आहे कुठेतरी परफॉर्मन्स तितकं चांगलं झालं नाही आहे आणि संधी मिळाली आझाद वसई टीमला संधीचं सोनं केलं आणि अगदी थाटात या स्पर्धेच्या फायनलमध्ये मात्र एंटर करताना पाहायला मिळाली आहे डेफिनेटली कॉंग्रॅच्युलेशन्स असेल आझाद वसई टीम